वर्ष काम करतंय त्या कामाच्या आधारावर हे सरकार आपल्याकडे मत मागतंय. उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, यांच्या माध्यमाने प्रत्येक निर्णय संवेदनशील पद्धतीमध्ये राज्याला विकास आणि त्या विकासाला गती देण्याचं काम हे महायुती सरकारच्या माध्यमाने चालू आहे. आणि त्या गतीला साथ, त्या प्रगतीला साथ आपल्या सगळ्यांचा भेटावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. उपस्थित सर्व महायुतीचे घटक पक्षाचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणींना, आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि विश्व हिंदू परिषदेचे आदरणीय अशोक सिंघल या दोघांचाही स्मृतिदिन आहे. या दोघांनाही मी अभिवादन करतो आणि विशेष रूपाने आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करत असताना त्यांच्या स्वप्नातला भारत, त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर मला ठाण्यामध्ये येण्याची संधी मिळाली. ठाण्यामध्ये मी होतो तेव्हाही आणि आताही प्रश्न तोच आहे, ट्रॅफिक जाम, प्रदूषण. आणि मला असं वाटतं की जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण उड्डाणपूल बांधले, 55 उड्डाणपूल त्या काळात बांधण्याची संधी मला मिळाली, पण उड्डाणपूल बांधल्यानंतरही पण काही ट्रॅफिक कमी झाला नाही. अजून 2 महत्वाच्या गोष्टी ज्याचा उपयोग ठाणे आणि मुंबईला होणार आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात ट्रॅफिक कमी होईल असं मला वाटतं. त्यातलं पहिलं काम म्हणजे आपण दिल्ली पासून मुंबई पर्यंत एक मोठा एक्सप्रेस हायवे बांधतोय. त्यावेळी मुंबई पुणे हायवे जेव्हा बांधला होता त्याची किंमत फारच कमी होती. तो त्यावेळी आपण 1650 कोटीत बांधला होता. पण आता जो सध्याचा दिल्ली मुंबई हायवे आहे त्याची किंमत 1,01,921 कोटी आहे. आपल्यापैकी अनेक जण मनालीला गेले असाल. मनालीवरून रोहतांग पासला जायला 3.5 तास लागत होते. आता अटल टनेल तयार झाली आहे, फक्त 8 मिनिटात जाता येत. की लडाख लेह पर्यंत 8 टनेल आणि रस्ता मोठा हिमालयाच्या मधून, त्याचंही काम जवळपास आता जोरात सुरू आहे, बरंचसं पूर्ण झालं आहे. तिथून लडाख लेहला येतो आणि लडाख लेह वरून पुढे निघाल्यानंतर आशियातली सगळ्यात मोठी टनेल म्हणजे कारगिलच्या खाली झोजिला नावाची टनेल आहे, 11.6 किलोमीटर. आणि ज्या टनेलच्या बाहेर उभं राहिलं की समोर बाबा अमरनाथचं दर्शन होतं आणि बाजूला कारगिलची पहाडी आहे जिथे युद्ध झालं होतं. त्या टनेलमधून आपण बाहेर निघालो की एक छेडमोड टनेल आहे जिथे नुकतंच आता आतंकवाद्यांनी अटॅक केला होता. आणि त्या टनेलवरून बाहेर निघाल्यानंतर आपण श्रीनगरला येतो आणि मग श्रीनगरचा रोड पूर्ण झालेला आहे. आणि श्रीनगर ते जम्मू या रस्ता अतिशय कठीण आहे, हिमालयाच्या पहाडाच्या मधून जातो. तिथे 18 टनेल बांधून पूर्ण झाल्या आहेत. आणि त्या रस्त्याने येत असताना कटऱ्याच्या आधी दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे आहे, ज्यामुळे या हायवेमुळे दिल्ली ते कटरा 8 तासात, श्रीनगर 10 तासात आणि अमृतसर 4 तासात होणार आहे. चायना आहे आणि 3ऱ्या नंबरवर आता भारत आहे आणि 4थ्या नंबरवर जपान आहे. बसमध्ये 135 सीट्स आहेत. आता आम्ही बसची ऑर्डर दिली की प्रत्येक सीट एक्झिक्युटिव्ह चेअर राहील, समोर टीव्ही राहील आणि विमानात जशी एअर होस्टेस राहते तशी बसमध्येही एअर होस्टेस राहते. या देशाचा विकास होण्याचं कारण आम्ही नाही आहोत. हा देश बदलतोय याचा खऱ्या अर्थाने कोणी जबाबदार असेल, याचं श्रेय कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला. कारण तुम्ही जर आमच्यावर विश्वास दाखवला नसता आणि तुम्ही जर समर्थन केलं नसतं तर हे काम करण्याची आम्हाला संधीच मिळाली नसती. आणि म्हणून हा देश विश्वगुरु झाला पाहिजे, हा महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न आणि शक्तिशाली झाला पाहिजे. हे जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना
या महाराष्ट्राचे चित्र बदलवण्याकरता योग्य पार्टीने योग्य नेतृत्वाला साथ दिली पाहिजे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं विष काढवलं गेलं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलवणार आहोत. जर 400 जागा आम्हाला मिळाल्या तर भारतीय जनता पार्टी बाबासाहेबांचं संविधान बदलवते असा प्रचार केला गेला. आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवणार नाही, कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची हिंमत नाही. ज्या लोकांनी संविधान मोडायचं काम केलं, संविधानाची ऐशी तशी केली, तेच आता संविधानाचा बचाव करत लोकांच्या मनात विष कालवत गावागावात फिरून राहिलेले आहे. असे तर नक्की होईल. मी संजयला अनेक वर्षापासून ओळखतो. मी या महाराष्ट्रात काम करताना अध्यक्ष होतो, विरोधी पक्षाचा नेता होतो, विधानमंडळात 18 वर्ष होतो आणि मी जवळून बघितलं की अतिशय निष्ठेने, सेवेच्या भावनेने, रचनात्मक वृत्तीने काम करणारा उत्तम कार्यकर्ता म्हणजे संजय केळकर. दोघांमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता आहे आणि म्हणून मी आपल्याकडे विनंती करण्याकरता आलोय, या दोघांनाही प्रचंड मताने विजयी करा. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणा आणि महाराष्ट्राला प्रगतशील, समृद्ध, संपन्न या देशातलं पहिल्या नंबरचं राज्य करण्याकरता आपण सगळे आम्हाला आशीर्वाद द्या ही विनंती करण्याकरता आपल्याकडे आलोय. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. नमस्कार.